ही शक्ती आहे, ही भक्ती आहे आणि हा जो झेंडा आहे हा महायुतीचा झेंडा आहे। भगवा ध्वज आहे, हा भगवा ध्वज सनातन धर्माचा आहे, वारकरी संप्रदायाचा आहे आणि पांडुरंगाची यात्रा सुरू आहे। त्यामुळे पांडुरंगाच्या आशीर्वादाने या मुंबई महानगरपालिकेवरती युतीचा हा भगवा ध्वज फडकेल। आप देख रहे हैं जस्टिस 24 न्यूज। कुर्ला में आमदार दिलीप मामा लांडे द्वारा छत्री वितरण कार्यक्रम का आयोजन संपन्न। मुंबई कुर्ला पश्चिम के काजूपाड़ा स्थित प्रजापति हॉल में शिवसेना चांदीवली विधानसभा की ओर से एक भव्य कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक सम्मान सोहड़ा एवं मुफ्त छत्री वितरण कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम का नेतृत्व चांदीवली के लोकप्रिय आमदार दिलीप मामा लांडे ने किया। कार्यक्रम में हजारों की संख्या में स्थानीय लोग, खास तौर से बुजुर्ग शामिल हुए, जिनका कार्यक्रम में सम्मान किया गया। इसके साथ ही जनता को मानसून में राहत देने हेतु हजारों छतरियां का मुफ्त वितरण किया गया। इस कार्यक्रम को सफल बनाने में शिवसेना के पदाधिकारियों ने महत्वपूर्ण भूमिका निभाई। इनमें महिला विभाग प्रमुख चंद्रप्रभा मौर्य, विधानसभा प्रमुख अशोक माटे, महिला विधानसभा प्रमुख पूजा गावड़े, विधानसभा संगठिका माया खोत, उप विभाग प्रमुख रतिलाल आगरथड़े, महिला उप विभाग प्रमुख श्वेता मसूरकर, शाखा प्रमुख नितिन गोखले, महिला शाखा प्रमुख पार्वती शिंदे, महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य प्रयाग दिलीप लांडे, युवा सेना विभाग प्रमुख क्रांति राणे, युवा सेना विधानसभा समन्वयक संजय जैन, युवा सेना विभाग प्रमुख अर्जुन गायकुड़े, युवा सेना नेता प्रिंस जुबे, राशिद अंसारी, सागर शेट्टे, तन्मय वेताड़, राहुल कावड़े और गणेश करवा जैसे पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने विशेष योगदान दिया। कार्यक्रम के दौरान एक और बड़ी राजनीतिक हलचल देखने को मिली, जब दर्जनों की संख्या में स्थानीय नेताओं ने दिलीप लांडे की उपस्थिति में शिवसेना में पक्ष प्रवेश किया। आमदार दिलीप मामा लांडे ने सभी नेताओं का गर्मजोशी से स्वागत किया। राजनीतिक विश्लेषकों का मानना है कि मुंबई महानगर पालिका चुनाव से पहले ऐसे नेताओं का शिवसेना से जुड़ना अन्य पार्टियों के लिए बड़ा नुकसान साबित हो सकता है। अब आइए देखते हैं जस्टिस 24 न्यूज पर इस कार्यक्रम के दौरान उपस्थित लोगों ने क्या कुछ कहा। पत्रकार ब्रिजेश सिंह की रिपोर्ट में। नमस्कार, आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज जस्टिस 24 न्यूज। इस वक्त हम वहाँ पहुंचे हैं चांदीवली विधानसभा में। आज यहाँ पर जो दमदार आमदार दिलीप मामा लांडे जी के यहाँ पर उनके माध्यम से यहाँ पर छतरी वाटप का कार्यक्रम रखा गया है, तो हम आपको दिखाने का प्रयास करेंगे। यहाँ पर काफ़ी तादाद में हजारों की संख्या में प्रजापति हॉल में आके यहाँ पर सभी छाते का लाभ ले रहे हैं। इसके पहले भी फनस वाटप का कार्यक्रम रखा। कई कार्यक्रम लगातार दमदार आमदार दिलीप मामा लांडे जी के नेतृत्व में होता आ रहा है, तो फिर हम आपको दिखाने का प्रयास करेंगे हमारे जस्टिस 24 न्यूज़ मेट्रो दिनांक टीवी न्यूज़ के माध्यम से क्या प्रतिक्रिया रखना चाहेंगे। आइए हम आपको ले चलते हैं कार्यक्रम की। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंढरपूरच्या पांडुरंगाची यात्रा सुरू आहे आणि या यात्रेनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रातील, देशातील, जगातील लोक माता रुक्माई आणि पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी जात असतात। त्याच एका धर्तीवरती, त्याच एका भावनेतून या संपूर्ण माझ्या विभागातील लोकांना एकत्र बोलून ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद माझ्या कुटुंबावरती आहे आणि त्याच आशीर्वादाच्या रूपाने, त्याच विश्वासाच्या रूपाने पांडुरंगाचं दर्शन असेल, माता रुक्माईचं दर्शन असेल, हे यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन पांडुरंगाची जी यात्रा आहे, तो भाविक जातो, तो वारकरी जातो, तेच वारकरी जे जात असतात, हेच माझे पांडुरंग आहेत, हेच माझी रुक्माई आहे, या माता रुक्माईच्या चरणी, या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्याचं काम या संपूर्ण चांदिवलीमध्ये या पावसाळ्याच्या निमित्तानं, या आषाढी यात्रेच्या निमित्तानं या लोकांच्या चरणावरती नतमस्तक होऊन त्यांचं दर्शन घेत असतो आणि आशीर्वाद घेत असतो। जैसे अभी चांदीवली में राजेश सेंटर का भी आपने मंच पे कहा है, उसके क्या जानकारी देना चाहेंगे राजनीति के लिए से अभी या संपूर्ण चांदिवली विभागामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादातून, त्यांच्या संकल्पनेतून आरोग्य सेवा ही महत्त्वाची सेवा आहे। गोरगरिबांना या अडचणीमध्ये अतिशय त्रास होतो, हॉस्पिटलमध्ये त्रास होतो, आर्थिक त्रास होत असतो, या जायला त्रास होत असतो। या सर्व गोष्टी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या नजरेसमोर देऊन त्यांनी संकल्प ठेवला की विकास हा करत राहा, त्याचबरोबर आरोग्यातून लोकांची सेवा करा। या दृष्टिकोनातून
ॲम्ब्युलन्स असेल, एन्जिओप्लास्टिक असेल, बायपास असेल, डोळ्याचं ऑपरेशन असेल, मोफत चष्मा देणं असेल, अशा अनेक सुविधा, अशा अनेक आरोग्य सेवा ह्या लोकांच्या चरणावरती जाऊन आरोग्य मेडिकलच्या माध्यमातून ही सेवा करत असतो. त्याच दृष्टिकोनातून एखाद्याला डायबिटीस आहे आणि त्याला डायलिसिसची गरज आहे, अशा लोकांना सेवा मिळत नाही आहे, अडचण होत असते. आणि म्हणून त्या लोकांना मदत करण्यासाठी ते बघा, ते मदत करण्यासाठी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने या चांदिवलीमध्ये 20 बेडचं एक डायलिसिस सेंटर आपण सुरू करतोय. काम सुरू आहे. लवकरच पांडुरंगाचं दर्शन घेऊन आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते या गोरगरिबांची सेवा करण्यासाठी आपण ते सेंटर सुरू करतोय आणि एक चांगली आरोग्य सेवा या चांदिवलीतील लोकांना देण्याचं काम सुरू करत आहोत. त्याच्या दृष्टिकोनातून हा चांदिवलीचा झालेला विकास पाहून अनेक आमचे जुने सहकारी, संदेश असेल, सौदागर आहे आणि त्यांचं सर्व लोक जेवढे आहेत ते संपूर्ण चांदिवलीतील लोक हे या कामावरती विश्वास ठेवून लोकांवरती दिलेला विश्वास, सहकार्य आणि मान सन्मान या सर्व गोष्टीतून पुन्हा एकदा या चांदिवलीच्या विकासासाठी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या विचारामध्ये, बाळासाहेबांच्या विचारामध्ये सहभागी होऊन चांदिवलीच्या विकासासाठी माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी हे आता रस्त्यावरती उतरलेलं आहे, सहभागी झालेलं आहेत. त्यांचं सर्वांचं आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने, माझ्या वतीने स्वागत करतो. आणि त्यांनी जो विश्वास ठेवलेला आहे हा विश्वास पात्र ठरेल, वाढेल आणि त्यांच्या ताकदीवरती या चांदिवलीमध्ये पुन्हा हा विकास, पुन्हा हा लोकांची सेवा आम्ही ताकदीने पुढे घेऊन जाऊ. ही शक्ती आहे, ही भक्ती आहे. आणि हा जो झेंडा आहे हा महायुतीचा झेंडा आहे, भगवा ध्वज आहे. हा भगवा ध्वज सनातन धर्माचा आहे, वारकरी संप्रदायाचा आहे आणि पांडुरंगाची यात्रा सुरू आहे. त्यामुळे पांडुरंगाच्या आशीर्वादाने या मुंबई महानगरपालिकेवरती युतीचा हा भगवा ध्वज फडकेल. बाबासाहेब आंबेडकरांचा भारत माता की. महाराष्ट्राचा देव छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून महाराष्ट्राचे भाग्य विधाते तुम्हाला सर्वांचे आश्वासन, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांना मानाचा मुजरा करून व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेला पंढरपूरच्या पांडुरंग आणि पंढरपूरचे रुक्माई आपल्या आणि आपल्या परिवाराच्या चरणावरती नतमस्तक होऊन आपल्या आणि आपल्या परिवाराचा आशीर्वाद घेतो, दर्शन घेतो. सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, बोलो अम्बे माता की. असा त्यांनी सुद्धा आशीर्वाद दिलेला आहे. आणि म्हणून पंतप्रधान कोट्यातून, सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने, तुमच्या माध्यमातून, तुमच्या दिलीपमाच्या प्रयत्नाने एक डायलिसिस सेंटर आपण सुरू करतोय. आपलं स्वतःचं असेल, आपल्या शिवसेनेचं असेल, तुमचं असेल, गोरगरिबांना मदत मिळाली पाहिजे. जसं आपण एक सफेद फुलं सुरू केलं आणि गोरगरिबांना मदत होते, परंतु आपल्या स्वतःचं डायलिसिस सेंटर आपण सुरू करतोय. या आपण दर्शन घेऊन आल्यानंतर लवकरच शिंदे साहेबांची वेळ घेऊन तुमच्या सर्वांच्या उपस्थितीत चांगलं सेंटर, एक चांगली आरोग्य सेवा द्यायचं काम आपण सुरू करतोय. अतिशय इतिहासामध्ये घेण्यासारखं काम तुमच्या हातून घडतंय, तुमच्या आशीर्वादाने घडतंय. अशाच पद्धतीने विभागाचा विकास असेल, लोकांना मान सन्मान असेल, त्याचबरोबर आपल्या सर्वांच्या आरोग्याची सेवा घडण्यासाठी अशाच पद्धतीचं काम माझ्या हातून घडो. परमेश्वर करो, पांडुरंग करो की आपल्याला त्रास न हो. पण कधी जर त्रास झाला
ॲम्ब्युलन्सची गरज असेल तर प्रयागने सांगितलेलं आहे. आपल्याला हॉस्पिटलची गरज असेल तर एक फोन करा, तेही सेवा तुमच्या चरणापर्यंत दिली जाईल. अशाच पद्धतीने आपल्याला सेवा, अशाच पद्धतीने आपल्याला मान सन्मान द्यायचं काम आज आपण घडव. तेवढं पांडुरंगाच्या चरणी आणि प्रभू रामचंद्राच्या चरणी नतमस्तक प्रार्थना करतो. आपण या ठिकाणी आलात, आपलं दर्शन घडलं, आपला आशीर्वाद घडत राहो. असंच आपलं दर्शन कायम घडत राहो आणि आपला आशीर्वाद, आपला विश्वास माझ्या डोक्यावरती पाठीवरती राहो. एवढीच आपल्या आणि आपल्या कुटुंबियाच्या चरणावरती नतमस्तक आपली प्रार्थना करतो. पुन्हा एकदा माझ्याकडून कधी चुकत असेल तर मी तुमच्या चरणावरती नतमस्तक झालेलंच आहे. आपण मला माफ करावं आणि तुमचा विश्वास, तुमचा आशीर्वाद असाच कायम डोक्यावरती पाठीवरती राहो एवढी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तो आपने देखा हमारे चैनल के माध्यम से अपनी प्रतिक्रिया को रखा है दमदार आमदार दिलीप मामा लांडे जी ने। तो आज के लिए बस इतना ही। सब्सक्राइब एंड लाइक एंड शेयर करना ना भूलिए। मुंबई चांदेवली विधानसभा प्रजापति हॉल।